जळगाव शहरामध्ये हाकेच्या अंतरावर असलेल्या आसोदा गावात पाणी टंचाईच्या झळा जाणवतात। या ठिकाणी तब्बल 20 ते 25 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। नागरिकांवर घरांमध्ये अगदी छोट्यापासून ते मोठ्या भांड्यांमध्ये टाक्यांमध्ये पाणी साठवण्याची वेळ आली आहे। पिण्याचं पाणी विकतही घ्यावं लागतंय। तर काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। मी जळगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आसोदा या गावी जे आहे कवित्री बहिणाबाई यांच्या नावाने ओळखलं जातात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। मात्र याच गावाची यदि दृष्टी आपण बघू शकतो या गावाकडं, तर चक्क पूर्ण नजर ज्या ठिकाणी फिरवेन त्या ठिकाणी घरासमोर असलेली प्लास्टिकची टाक्या व ड्रम्स। पाण्यासाठी या ठिकाणी अनेक लोकांना संघर्ष करावा लागतो। मोठ्या प्रमाणात घरातली टाक्या व बकेट्स व छोटे छोटे लहान साहित्य देखील पाण्यासाठी भरून द्यावं लागतं, कारण की याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भीषण आहे। त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगणार, किती दिवसापासून पाणी येतं आणि काय परिस्थिती आणि का भरून ठेवावं लागतं? इथे पाण्याची खूप टंचाई आहे। इथे 8 दिवसानंतर पाणी येते किंवा 15 दिवसानंतर येते। मग पाण्याशिवाय तर आमचं कामच नाही ना। आणि उन्हाळ्यामध्ये तर खूप त्रास होतो। अजून तर आता चालू झालाय उन्हाळा। अच्छा, हे किती दिवसाचं पाणी साठवलेलं हे कमीत कमी 8 दिवसाचं 15 दिवसाचं। पिण्याचं तर आम्ही विकत घेतो 10 रुपयाचा रोजचा। डेली रोज घ्यावं लागतं, कारण हे पाणी खराब प्यायला आजारी होतो माणूस, आजारी पडतो किंवा जे नाही ते आजार लागतात किंवा आंघोळ पण पाणी नीट नाही होत। आणि नंतर मग पाणी तर रोज तिथे टाकी नळावर जावं लागतं, साईडला दोंडी चौकाची तर रोज पाणी आणावं लागतं। सकाळी 4 वाजता 5 वाजेपासून उठून पाणी आणावं लागतं, नंतर कामं होतात। प्रशासनाच्या वतीनं दावा केला जातोय की पाणी मुबलक आहे, मात्र याच ठिकाणी वास्तव जे पाहायला मिळतं ते अतिशय या लोकांना संकट सामना करावा लागतं पाण्यासाठी, तेही पिण्याचा। आता तरी शासनाने यांना पिण्या इतकं पाणी द्यावं अशीच मागणी या गावकऱ्यांच्या वतीने केली जाते। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।